नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी. एक्सपायरीच्या पद्धतीने कसा डेटा आलाय ते आपल्याला बघून घ्यायचंय. ओके. तर 21 तारीख आहे, एक्सपायरी आहे. मंगळवारचा दिवस आहे आणि डेटा जो आहे तो आलेला आहे थोडासा निगेटिव्ह साईडला. ओके. म्हणजे कालच्या पोझिशन होत्या 4 लाखाच्या, त्याच्यात आता ऑलमोस्ट 2.5 लाखाने त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पोझिशन ऍड केलेल्या आहेत रिटेलरनी. ओके. आणि एफ-आयजनी जे आहेत त्याच पद्धतीने पोझिशन जे आहेत ते ऍड करताना दिसले. तर ऑलमोस्ट 1 लाखाच्या पोझिशन ऍड झालेल्या आहेत एफ-आयज कडून. आणि ज्या पण पोझिशन होत्या त्या ऑलमोस्ट 1.5 लाखापर्यंतच्या पोझिशन अनवाइंड झालेल्या आहेत प्रो कडून. ओके. सो डेटा जो आहे तर फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही व्हॉल्यूम नव्हता आज, फार मेजर काही चेंजेस झालेले नाहीयेत. कदाचित एफ-आयजनी थोडंसं अनवाइंडच केलेलं आहे. ओके. सो ही कॉन्झर्वेटिव्ह भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हे झालंय का? हे झाले बँकांमुळे. ओके. सो सॅटर्डेला बरेचसे लोक एक घेऊन गेले होते बेट की बँकांचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. ओके. अशा अपेक्षा होत्या पण त्या फोल ठरल्या, रिझल्ट झालेले आहेत फेल. तर सगळ्या प्रायव्हेट बँका आलेल्या आहेत खाली. ओके. तर त्यामुळे आजचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. ओव्हरऑल डेटा जो आहे तो निगेटिव्हच आहे. पण कालच्या दिवशी जो डेटा दिला होता मी पॉझिटिव्ह, फार चांगले चेंजेस आपल्याला बघायला मिळाले होते आणि पॉझिटिव्ह डेटा होताना दिसला होता. ओके. सो हा जो पॉझिटिव्ह डेटा आहे तो पुन्हा एकदा ड्रास्टिकली धोका झालेला आहे आणि मार्केट जे आहे ते आज एक 100 पॉईंट निगेटिव्ह त्या ठिकाणी क्लोज होताना दिसलेलं आहे. ओके. सो ओव्हरऑल जो डेटा आहे तो थोडासा बॅलन्स्ड आहे. बॅलन्स्ड अशा कारणाने की जो 8 लाख 9 लाखाचा डेटा होता तो आता 6-6.5 लाखावरती आहे आणि मार्केट पण एका सायकोलॉजिकल लेवलच्या वरती आहे. असे कुठल्या लेवल तर नसतात, पण एक ज्यावेळी खरंच खालून बाईंग प्रेशर येण्याची वेळ येईल तर 24,000 जो आहे एक्सपायरीच्या दृष्टीने एक चांगला सपोर्ट त्या ठिकाणी म्हणून काम करेल. ओके. सो सपोर्ट ब्रेक होण्याचे किंवा ह्याची वाट नाही बघायची, पण आपल्याला जी एक्सपायरी आहे ती त्या रेंजमध्ये होण्याचा जो प्रयत्न आहे तो होईल. ओके. आता पुढे जाऊन अपडेट करायची आहे तुम्हाला, एक फार इंटरेस्टिंग अपडेट देणार आहे. आज जे 20% जे शेअर्स वरती गेले त्याबद्दल सांगणार आहे आणि एक इंटरेस्टिंग अपडेट आणि एक सरप्राईज त्या ठिकाणी असणार आहे व्हिडिओच्या इथे. ओके. सो मित्रांनो, आपण काय करतोय आता एक त्या ठिकाणी ह्या कोर्सची पुढच्या बॅचची अनाउन्समेंट करतोय. तर ही बॅच फार सक्सेसफुली पार पडली, फार चांगले रिझल्ट आले आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक त्या ठिकाणी प्रॉफिट्स आणि त्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्यात सक्सेस झालेली आहेत. ओके. सो ही प्रॅक्टिसची जर्नी आहे, अशीच पुढे राहील. तर ही पुढची जी डेट आहे ती नोट करून घ्या, 4 ऑगस्ट 2026. तर ह्याच्यात अजून इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आहे, ती त्याला थोडस बॅड म्हणा किंवा गुड म्हणा. ओके. ह्या कोर्सची जी किंमत आहे ती झालेली हाईक. ओके. आता जे 4,000 रुपयामध्ये तुम्हाला कुपन कोड टाकून जे मिळत होतं ती किंमत आता झालेली हाईक आणि ही किंमत आता वाढलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जर हे जॉईन करायचंय तर लवकरात लवकर करा. हार्डली 25 जुलैपर्यंत ही किंमत ऍज इट इज राहील कुपन कोड टाकल्यानंतरून. ओके. आणि नंतर ती एकदम बॅक टू पॅव्हलियन येईल आणि तिच्या ओरिजिनल कॉस्ट वरती येईल. ओके. सो अशा पद्धतीचं हे गणित आहे. तर ही बॅचची अनाउन्समेंट आहे. अजून एक गोष्ट इन बिटवीन असं काही एक स्पेशलाइज त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो, की ज्या लोकांना फक्त आणि फक्त स्पेशलाइज ओनली आणि ओनली इक्विटीचा सेटअप हे करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा त्यांनी म्हटलं की हे फक्त आणि फक्त इक्विटीमध्येच आम्हाला काम करायचंय, तर त्यासाठीच एकदम डीप नॉलेज पाहिजे. त्या लोकांसाठी मी 5 दिवसांचं एक सेशन घेऊन आलेलो आहे. ओके. तर 25 जुलै ते 30 जुलै हे सेशन असणार आहे. त्याच्यात फक्त आणि फक्त 20% वरती जाणारे इंट्राडे शेअर्स आणि 20% खाली सुद्धा कसे जातात त्याचं गणित मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एकदम लिमिटेड लोकांसाठी हे असेल आणि याच्यावर भरपूर भरपूर प्रॅक्टिस असेल. ओके. तर याचा टाइम आहे रात्री 10 ते 11. ओके. आणि याची प्रॅक्टिस होईल मंडे पासून. आता हे टोटल 5 दिवसांचा प्रोग्राम आहे. तर ह्याच्या डिटेल्स पण जा ऍपवरती तुम्हाला हे सगळ्या कम्प्लीट डिटेल्स भेटेल. ह्याची प्राइस काय पद्धतीचं सरप्राईज आहे हे तुम्हाला तिथे बघायला भेटेल. ओके. सो ह्या अनाउन्समेंट होत्या तुमच्यासाठी. आता जे स्टॉक्स वरती गेलेत, काय झाले आज दिवसभरात ते आपण बघूया. तर आज जो शेअर आहे तो 20%चं सर्किट आज कुठल्या शेअरने लावलं तर मित्रांनो हे लावलेलं आहे तत्व या नावाच्या शेअरनी.
आता शेअर काय करतो, कुठल्या सेक्टरमध्ये आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला हे माहिती आहे ऑपरेटर घुसलाय आणि ऑपरेटर ह्याला वरती नेणारच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा पॅटर्न झाला आणि आपण याला त्या ठिकाणी कॅप्चर करण्यात सक्सेसफुल झालो. तर हे 20% ची जर्नी फक्त वरती नाही जात मित्रांनो, हा वरती सर्किट नाही लावत. असे काही काही स्टॉक जे आहेत ते खाली सुद्धा येतात आणि खाली किती येतात 20%. ग्रुपवर नसाल तर मी ग्रुपवरती ऑलरेडी अपडेट केलेलं आहे. तर ही जर्नी बघा तुम्ही, हे 20% खाली सुद्धा येतात. तर असे शेअर सुद्धा आपण पकडतो आपल्या प्रोसेसनुसार आणि फार फ्रिक्वेंटली फार चांगल्या पद्धतीने ही रॅली आपल्याला कॅप्चर होते. सो इथे जर आपण आलो तर इथे एकदम मॉर्निंगलाच आपल्याला हा सेलचा ट्रेड भेटला आणि साधारण 228-30 आसपास आपण त्याला सेल केला आणि हा 189 रुपयापर्यंत सरळ सरळ जर्नी त्याची खाल्लेली आली. 40 रुपयाची जर्नी विदिन इंट्राडे. ओके, कसं काय पॉसिबल होतं? बरोबर, उत्सुकता आहे. तर आता ही उत्सुकता संपणार आहे, कारण फक्त आणि फक्त 5 डेज साठी आपण हे करतोय. हे तुम्हाला जाणून घ्यायचंय या गोष्टी, तर नक्की जॉईन करायला विसरू नका. आता काही शेअर जे आहेत ना, ते प्रयत्न करतात आपल्या आयडियल पॅटर्न वरती येतात, 1:3 1:4 देतात, पण 20% जायला थोडेसे थकतात. तर हे सुद्धा आपण पकडतो ह्या लेवलला. इथं एवढासा छोटासा एसएल होता, इथं काय घडलं असं वेगळं, जाऊन चेकआउट करा आणि अशा पद्धतीची मोठी रॅली सुद्धा आपल्याला कॅप्चर करते. आता याच्यात 20% नाही गेला, पण ऍटलीस्ट 1:4 1:5 चा जो रेशो आहे तो आपल्याला कॅप्चर करता आला. ओके, काही असे स्टॉक्स की जसे वरती जातात तसे सरळ खाली पण येतात आणि आपल्याला ते माहीत पडतात. आपण त्याला फार चांगल्या पद्धतीने रिस्क रिवॉर्डने घेतो. तर अशा पद्धतीची ही सुद्धा स्मूथ रॅली आपल्याला कॅप्चर करता येते. हे सुद्धा 1:4 1:5 आपल्याला बुक करता येतात. ठीक आहे, सो मित्रांनो, वेळ वायाला घालू नका. वेळ हा फार लिमिटेड आहे सर्वांकडेच. तुमचा वेळ जास्त महत्वाचा आहे कम्पेअर टू ही फी. ओके, तर हे जॉईन करायचे त्यांना ते करू शकाल. पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त इंट्राडे इक्विटी ओनली, बाकी याच्यात कुठलेही काही डिस्कशन होणार नाही, फक्त इंट्राडे. ओके, सो ह्या अपडेट्स आणि याचा फायदा नक्की घ्या. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. एक्सपायरी आहे उद्याच्या दिवशी. एक्सपायरीच्या दिवशीने थोडंसं काम जे आहे ते आपल्याला करावं लागेल. डेटा जो आहे तो निगेटिव्ह साईडला आहे. ओके, ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती अजूनही निगेटिव्हच आहे, पण उद्याची एक्सपायरी ऍटलीस्ट 24,000च्या वरती क्लोज व्हावी अशी अपेक्षा आहे. कारण आता जे घडायचं होतं बँकिंग मधलं ते घडलेलं आहे आणि ऑलरेडी हे निगेटिव्हिटी आपल्याला डेटामध्ये पण दिसत आहे. ओके, सो थांबूया. थँक्यू, धन्यवाद.